नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे का? अधिक मास म्हणजे देवांचा सर्वात प्रिय महिना आहे. पण एकेकाळी या महिन्याला कोणीही मान देत नव्हते. आणि मग घडली एक अद्भुत घटना, ज्यामुळे अधिक मास बनला पुरुषोत्तम मास. आज आपण ऐकणार आहोत अधिक मास महात्म्याची पवित्र कथा. हिंदू पंचांगामध्ये प्रत्येक 3 वर्षांनी येणारा अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला जातो. या महिन्यात केलेली साधना, जप, दान, सेवा 100 पट फळ देते असं शास्त्र सांगते. तर ही अधिक महिन्याची कथा अशी आहे की पूर्वीच्या काळात जेव्हा कालगणना चालू होती, तेव्हा 12 महिन्यामध्ये एक अतिरिक्त महिना निर्माण झाला. हा महिना कोणाचाही नव्हता. ना त्याला नाव ना देवता. लोक त्याला मलिन मास असे म्हणत होते. कोणीही त्यात पूजा करत नव्हते. ना व्रत ना उत्सव. हा महिना दुःखी झाला. त्याला वाटलं माझं अस्तित्वच निर्थक आहे. तो थेट भगवान विष्णूंच्या शरण गेला. भगवान विष्णूंनी त्या महिन्याची वेदना ऐकली आणि म्हणाले, तू आता साधा महिना नाहीस. मी तुला माझं नाव देतो. आजपासून तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. त्यानंतर हा महिना बनला सर्वात पवित्र, ज्यात केलेली सेवा थेट भगवान विष्णूंना पोहोचते. या अधिक मासामध्ये जर तुम्ही फक्त 21 वेळा हा मंत्र जप केला तर तुमच्या जीवनात चमत्कार घडू शकतो. हा मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप आपल्याला दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 21 वेळा जप करायचा आहे. या महिन्यामध्ये महिलांनी विशेष करून या सेवा कराव्यात. महिलांनी या महिन्यामध्ये तुळशीपूजन, दीपदान, व्रत आणि जप केल्याने घरामध्ये सुख समृद्धी वाढते. तर अशी होती अधिक मास महात्म्याची पहिली कथा. त्यामुळे अधिक मासाला विशेष महत्त्व आहे. हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे अधिक मासामध्ये जप, दान, सेवा करायला विसरू नका. अधिक मासात केलेली लहानशी भक्ती ही खूप मोठं फळ देते. मन शुद्ध असणं महत्त्वाचं आहे. श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये सेवा, जप करायला आणि दान करायला विसरू नका. हा पवित्र महिना आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.